जाऊ दे आता, वेळ नाही माझ्याकडं. बाबा आपली इच्छा आहे का, तुमची इच्छा आहे का काकड्याला एवढेच लोक यावी, इच्छा आहे का तुमची? खरं सांगा, प्रामाणिक इच्छा. मी गोसाई माणूस आहे, माझ्याकडे लई मंत्र आहेत. असं आंगुरा फेकला की ते मंत्र कामच करते. आणि जर लोक एवढेच काकड्याला नाही आले तर मी कंबर बांधणार नाही आयुष्यात. आणायचेत का? आणायचेत का? सकाळी पंगत ठेवा. क्या बात. पत्रिकेत पहाटाची पंगत ठेवा. नाही लोक आले तर नाव बदला. लोक 4 वाजल्यापासूनच तयारी. यार 5ची पंगत आहे, 5:30ला जेऊन 6च्या शिफ्टला जाऊ. 6ला शिफ्ट आहे आपली, काय अडचण. मायबाप विनोदाचा भाग सोडा. काकडा म्हणजे संप्रदायाचा आत्मा आहे बाबा. हा, तुमचं आता हे शहरामध्येच मोडतो. ते नेपाळी लोक फिरतात बघा गावागावात. नेपाळी सलाम शाबजी 10 रुपये देऊ ना. 10 रुपये देऊ ना शाबजी. मैं रात को आता ना तुम्हारे घर के सामने, देऊ ना 10 रुपये शाबजी. आणि ती रात्रभर बोंबलत फिरतात बघा. जागते रहो, त्याला गुरख्या म्हणतात, गुरख्या. जागते रहो होशियार, जागते रहो. जमलंय ना? म्हणजे यदा कदाचित जर परत लॉकडाऊन आलं आणि हे बंद झालं आपलं चाल. आहे का नाही? आता माझ्याकडे बघा, ते गुरके आल्याच्या नंतर लोक झोपतेत का उठतेत? अहो झोपतेत. आला म्हणतात गुरके आता पडा निवांत. आमच्या गावात चोरी झाली आणि ते CCTV मध्ये चोरी कॅप्चर झाली. आणि ती CCTV चेक करताना पोलीसवाल्यांच्या लक्षात आलं इथं चोरी होईल. गुरख्या समोरून गेलाय. जागते रो समोरून गेलाय गुरख्या, आणि इथं चोरी होईल अशी. गुरख्या समोरून गेलाय. पुलिसवाल्याने त्याला बोला, तेरे सामने चोरी हो रही, तेरे समझ में नहीं आया क्या? तेरे को दिखाई नहीं दिया? तुम्हाला साहब मेरे को रात का दिखताच नहीं, इसलिए तो मैं रात भर घूमता. मायबाप गुरख्या आल्याच्या नंतर निवांत झोपणारी लोक, समाजाला जागृत करणाऱ्या काकड्याच्या वेळीही घरात निवांत झोपतात. हे समाजाचं दुर्दैव आहे, सगळ्यात मोठं दुर्दैव. काकड्यातलं प्रमाण आहे. वाजत असे बोंब कोणी न ऐकती काणी, हरी हरी न म्हणती तया थोर झाली हानी. काय हानी झाली? बाकीच्या सगळ्या गोष्टीला विस्तारानं थांबून एकाच वाक्यात जर सांगायचं झालं तर जगद्गुरु तुकोबरायांनी ती हानी सांगितली. अभंगाचं पहिलं चरण. सांगतो तुम्हारी भजारे सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. तुम्हासी सांगतो विठ्ठलासी भजा, भजारे विठ्ठला. सांगतो तुम्हासी, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. विठ्ठलाला भजा, विठ्ठलाचं भजन करा, देवाचं भजन करा. नाही केलं तर नाही तरी गेला जन्म वाया. नाही तर हा शब्द आहे साहेब, आणि नाही तर हा शब्द परिणाम दाखवतो. परिणाम, परिणाम दाखवतो. नाही तर शब्द काय दाखवतो? परिणाम. माझे पैसे दे, नाहीतर पुढचं बोलायची गरज. हां, पुढचं बोलायची गरज असते का? हां, पुढचं बोलायची गरजच नसते. समजा पाहुण्यात एखादं स्थळ यावं, एखादं स्थळ, पोराचं लग्न जमावं, सुईरीक पक्की व्हावी,
आणि गावातल्या सगळ्यात सज्जन माणसाला कळावं की हे लग्न जमायच्या मार्गावर आहे. मग तो माणूस आलेल्या पाहुण्याला फोन करतो, राम राम आलते म्हण. हो कस काय? काय नाही सहज आलतो. नाही नाही सहज तुम्ही येणार नाही. सांगा कस काय आलते? मी बेडकीनला गेलो, मी नव्हतो गावात म्हणून विचारायला. उगं काय नाही सहज आलतो. ये सहज मला काय कळ नका काय उगं तुम्ही सहज आले काय? तुम्ही आपण जवळचे पाहुणे, तुमची ती आत्या पलीकडून मावशीने इकडून ती आमचे नातवं लागते, काहीच संबंध नसतो. आणि मग ते म्हणणार नाही काय नाही, ते पलीकडल्या गल्लीतले ते हे नाहीत का, त्यांच्या पुतण्यासाठी आमच्या पोरीचं स्थळ घेऊन आणतो. बरं 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 जमलं का? मग हो आम्हाला पसंत आहे मुलगा, मुलाला मुलगी पसंत आहे, मुलीला मुलगा पसंत आहे, सगळं ओके एकदम, पोरगं बी चांगलं आहे. बरं 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 खरंच चांगलं आहे बरं का पोरगं, नंबर 1 पोरगे. हो आता कॉलेजला बी लागले. बरं 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 परमनंटचं काही खरं नाही बरं का अजून. तुला काय करायचे? नाही पण चांगली शेत जमीन आहे, पाण्याची जमीन आहे. बरं 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 जमीन बी दाखविली का? हो हो बरं बरं बरं. ते वांद सांगितलं का नाही? अरे ते वांद मिटल 7-12ला ह्याचं नाव आहे ना. बरं नाही नाही हो का, कुठली बी लेक माती तिचं चांगलंच व्हावं आपल्याला वाटते. तुमची पोरगी काय, माझी पोरगी काय, लेकराचं चांगलं व्हावं, सुखाचे दिवस असावे, दुसरं काय, सगळं नंबर 1 आहे. पण काय म्हणलं ते? पण म्हणलं आणि फोन कट केला. त्या पाहुण्यानं पलीकडून 100 फोन केले. अरे पण काय? ते मला काय नाही नंबर 1 नाही, पण काय? ते म्हणलं अहो सगळं नंबर 1, पण तू पण म्हणलास कस काय? एका पण शब्दामुळं जमलेली सुईरी. आता इथं इंग्रजीचे काही अभ्यासक असतील, इंग्रजीमध्ये आणि आमच्या मराठीमध्ये एक फरक आहे सर. आता मी मराठी साहित्याचा आणि मराठी भाषेचा अभ्यासक आहे. माझी मराठीमध्ये PhD सुरू आहे. मी मग अशी सरांना बोललो. BA MA MPhil आणि सध्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाअंतर्गतच बलभीम कॉलेजला मी PhD करतोय. म्हणजे मी शिकलेला महाराज हे टकुऱ्यात फिट राहू द्या. वेल एज्युकेटेड पोरगा आहे मी. मराठीमध्ये आणि इंग्रजीमधला हिंदीमधला एक फरक सांगतो. हिंदीमध्ये एखादा शब्द सायलंट असतो, शब्द सायलंट. समजा एखादं सेंटेन्स असेल, ते सेंटेन्स असेल रिच्ड द हाऊस नावाचं. पण ज्या माणसाचं फोनेटिक्स पक्क आहे, ज्या माणसाचं प्रोनाऊन्सिएशन्स पक्क आहे, तो माणूस ते वाक्य वापरत असताना असं म्हणत असतो रिच्ड हाऊस. आता रिच्ड हाऊसमध्ये द असतो, पण तो द सायलंट असतो तो, पण तो द कसा असतो? सायलंट असतो. म्हणजे एक शब्द सायलंट असतो. हिंदीमध्ये घरी पाहुणे आले, आइए जनाब तशरीफ फरमाइए, क्या लेंगे जनाब, चाय कॉफी, नाही थोडी देर बैठेंगे बाद में सोचेंगे, विषय संपतो. मराठी त्याच्या वेगळं आहे. घरी पाहुणे आले, पाहुणे वगैरे बसले, लगेच हा माणूस आला, राम राम, बरं बरं काय घेणार? चहा. चहा, दूध, काय, कॉफी. आता हे लिहायचं कसं सांगा बरं मला? हे कुणी बी लिहून दाखवा. माझ्या नावावर जेवढी प्रॉपर्टी आहे तेवढी तुमच्या नावावर करतो, पण माझ्या नावावर प्रॉपर्टी कमी, लोन जास्त आहे. हा चहा, कॉफी. आता हे हाय काय, पण सगळ्यात जास्त काय वापरतात? एवढंच ना. आता समजा बाबा लय बोलायची गरज नसती. मराठीत आपलं इंग्रजीमध्ये शब्द सायलंट असतो, मराठीत वाक्याच्या वाक्य सायलंट असते, डायरेक्ट गायबच. अरे दत्त मंदिराकडे सप्ताह सुरू आहे, ये या नाही रे या. हे ह्या काय? अरे मोठे मोठे महाराज आहेत, हे काय हाय तसं. अरे लय मोठा यज्ञ सुरू आहे, काय? अरे पंक्ती बी आहेत, हो पंक्ती म्हणलं की हा म्हणलं की समजायचं हे पहिल्या पंक्तीला बसले. जास्त बोलायची गरज आहे का? या आता इकडं. एखादा शब्द परिणाम दाखवतो, तसं तुकोबराय म्हणले विठ्ठलाला भजा, देवाचं भजन करा, आणि नाही केलं तर नाही तरी गेला जन्म वाया. जन्म वायाला जाईल. आता वेळ कमी, माझ्याकडे याचे 3 प्रवाह निघतात. व्याकरणाच्या दृष्टीनं, भावनिकच्या दृष्टीनं विचार केला तर 3 प्रवाह निघतात बाबा. काय प्रवाह निघतात? नाही तरी गेला जन्म वाया, याचा अर्थ जन्म वायाला जाऊ द्यायचा नसेल तर भजन करा. एक. दुसरा प्रवाह निघतो, देवाचं भजन केलं की जन्म वायाला जात नाही. आणि तिसरा महत्वाचा प्रवाह निघतो की हा जन्मच देवाच्या भजनासाठी मिळाला. हा जन्मच देवाच्या, देवे दिला देहो तो या झाला फाटा बाधिकेचा, तो या झाला फाटा बाधिकेचा, तो या झाला फाटा, बाधिकेचा,
मी दुपारी बोललो ना, मला गायनातलं एवढं कळत नाही, पण माझं कलाकारांवर लई प्रेम आहे आणि संप्रदायातल्या कलाकारांवर जास्त आहे. कारण अध्यात्माला धरून येते कलाकार आहेत, बाकीचे कलाकार आहेत. नाही का कळलं? हा, हे गाणं काय सोपं वाटतं का? अशा वातावरणात गावत फक्त वारकऱ्यानंच, दुसऱ्याचे टाप नाही महाराज. वाजवा वाजवा, चांगले वाजवा. हे पण नाही कळलं तरी टाळ्या वाजवायची, बायकोच्याला कळलं पाहिजे, ह्याला लय कळतंय. आता मुंबईला गेलो मी, आता उद्या मुंबईलाच जायचे मला. तिथं लय अवघड कार्यक्रम, ते मुंबईमध्ये कार्यक्रम माझा, मग ते असे लोक उभा राहून बघायलेले वगैरे कार्यक्रम. आणि ते गायक भारी, मी म्हणतो वाह क्या बात है, वाह वाह क्या बात है, आहा हा क्या बात है, वाह क्या बात है. हळून एक जण म्हणला, बात क्या है. आता काहीला उद्या कळल पंक्तीला बसल्यास मी काय म्हणू लागलो. वाह वाह क्या बात है, अरे बात क्या है येतो म्हणता महाराज. हे गायन लय अवघड आहे इथं गाण्यासाठी. आता इथं जर असल्या गारव्यामध्ये सुगम गायनवाला आणला, मोहावरू थोडा त्याच्यातली एक ओळ, तो होगा थोडा पागल तूने मुझको. बरं हे जर लय लांबलं ना, खालून लोक वस्तू. आता एवढं मोकळं संपलं बळी बुवा, तुम्ही एवढं वरच्या पट्टीत म्हणायले, एवढं खणक्यात वाजवायले, पोरं एवढे ठेक्यात नाचायले, तरी माझ्या समोरच्या 4 लोकांनी जांभळ्या दिल्यात. उठवू का? हो म्हणा फक्त तू, त्याला हार घालून सत्कार करू शकतो. एकानं तर रामकृष्ण हरीलाच म्हणा. आता कसं कीर्तन करायचं कसं कीर्तन? तुम्हाला सोपं वाटतं महाराज हे सगळं. असो, गावं तर फक्त वारकऱ्यानंच गावं महाराज. आता तरी सिस्टम आल्या दादा. वारीत कशाची सिस्टीम आहे, कशाचं काय, पण तरी बिंबीच्या देठापासून वारकरी गातातच ना. साधी गोष्ट नाही. म्हणून सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. जन्म वायाला जातो, हा जन्म भेटला. देवे दिला देह भजना गोमटा, तो हा झाला फटाबादी खेचा. बरं नुसता जन्म दिला का? दिले इंद्रिय हात पाय कान, दिले हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, दिले हात पाय कान, डोळे बोलाया वचन, डोळे बोलाया वचन, बोलाया वचन, डोळे बोलाया वचन. जण तो जोडसे नारायण, जण तो जोडसे नारायण, जोडसी नारायण, जेने जोडसी नारायण. नासे जीवन भवरे
वाजवा टाळ्या जोरात. वा वा. हा. काय माहिती का, ही चाल म्हणली की उड्या मारावं लागतात, कारण ही चांगली चाल आहे. आणि माणसानं आयुष्यात ज्या काही उड्या मारायच्या त्या चांगल्या चालीवर मारावं. वा. हे बी ज्याला नाही कळलं, माझ्या नावानं एक चपाती जास्त घ्या. पुढचं वाक्य बोलू. सध्या माणसं उड्यालाही मारायलेत पण त्यांच्या चाली चांगल्या राहिल्या नाहीत. ही चांगली चाल आहे महाराज. हा, संप्रदायाचा नियम आहे, ही चाल म्हणली की उड्या मारावं लागतात. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोला या वचन जने तू जोडसी नारायण नासे जीवपन भवरोग. अहो हा देह त्याच्यासाठी दिला, देवे दिला देह. बरं आणखीन एक विचार करू सांगू का तुम्हाला. पृथ्वी तलावरचा आणि सजीव सृष्टीचा जर विचार केला ना, बारकाईनं जर विचार केला तुम्ही, तर त्या बारकाईनं मायक्रो टू मायक्रो बायोलॉजीमधून जरी बघितलं ना तुम्ही, तर सर बाकीची सगळी सजीव सृष्टी आडवी आहे, आडवी. फक्त मनुष्य प्राणी उभा आहे, म्हणून माणसाला उभा राहायचा नाद असतो कीर्तनात. हो, माणूस का उभा आहे त्याचं एकमेव कारण आहे, जो विटेवर उभा आहे ना तो आयुष्यात उभा करता आला पाहिजे म्हणून माणूस उभा आहे. दुसरा विशेष. आणि जर नाही केलं तर नाही तरी गेला. अहो जन्माचं ते सार्थकीकरण आहे. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखिलिया अवघीच पापे गेली दिगांतरा. जन्माला आल्याचं सार्थकीकरण आहे हो देवाला पाहणं. आपण पंढरपूरला जातो, झाला वेळ संपला माझा, माझ्याकडे बघा. आपण पंढरपूरला जातो आणि आपण देवाचं दर्शन घेतो. आपल्याला देव दिसतो का भासतो? आम्हाला फक्त आता पुढचं दिसायलंय महाराज. पुढचं इथपर्यंत दिसायलंय, घरचा बेड दिसायलाय, वरचं आतरून पांघरून दिसायलंय. हा, अर्देव दिसतो का भासतो? वा, भासतो. पंढरपूरचा मालक आपल्याला दिसत नाही. आणि पुढचं वाक्य सांगू, आपण भाग्यवान आहेत की आपल्याला तो मालक दिसत नाही माझ्या सहित. कारण ह्याला जर देव दिसला असता तर पुन्हा ह्यो गावात दिसला नसता. तुका पंढरीसी गेला पुन्हा जन्मा नाही आला. पुन्हा जन्मा नाही आला. पुन्हा जन्मा नाही आला. तुका पंढरीसी गेला पुन्हा जन्मा नाही आला. पुन्हा जन्मा नाही आला. पुन्हा जन्मा नाही पंढरीसी गेला पुन्हा जन्मा नाही आला. का जन्माला नाही आले? कारण जाऊन देव पाहिला. देव पाहावयासी गेले, तेथे देवची होऊन ठेले, त्यांची सरली येरझार झाला सफल. कितीतरी प्रमाण देता येतील, म्हणून जन्म वायाला जाऊ द्यायचा नसेल तर सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म. ओ हे भजनात देतं काय हो देव? खरं विचार करा बरं, देव नेमकं भजन केल्यामुळं काय देतो? प्रश्न पडतो महाराज.
बाबा मला एक जण विचारलं तर तुम्ही एवढं देव देव करता, देवानं काय दिलं? गुरुजी मी एक वाक्य बोललो होतो, देवानं दिलं काहीच नाही, पण जे आम्हाला दिलं ते कोणालाच दिलं नाही. आम्हाला दिलं ना, पायाला जखम आहे, छातीत जळजळ आहे, ॲसिडिटी झाली, आणि तरी ते म्हणले आजचं जरा कसं काही न्यूज होतं का काय की भाऊ, वाटायला का त्यांच्याकडे बघून? मला तर वाटायला असं तुमचं रोज झालं पाहिजे म्हणजे आवाज चांगला निघाला अजून. काय आवाज, आणि हेच दिलंय देवानं, हेच. तुम्ही सगळे शहराच्या नजदीक राहणारी लोक आहात, धावपळीच्या धक्काधक्कीच्या जीवनात राहणारी माणसं. मला माझ्या कॉलेजमधल्या मित्रांना प्रश्न विचारला होता, तुला इरिटेट होत नाही का? एवढा प्रवास करतोस, थकत नाहीस का? नेमकं तुमचं एनर्जी पॉवर तुमच्याकडे कुठून येते? वाक्य सांगू, इतका प्रवास होतो, इतका प्रवास करून घरी जातो, इतका प्रवास होऊन सगळं 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 होतं, पण जेव्हा मनाला थकवा येतो, मनाला डिप्रेशन येतं. आम्हाला डिप्रेशन येत नाही का? महत्त्वाची तारीख नाही गेली की सगळ्यात मोठं डिप्रेशन आम्हाला येतं ना. मग याला पर्याय काय? काहीच नाही. आम्ही जात असतो आणि शांत चित्तानं अर्धा एक तास फक्त आणि फक्त पांडुरंग परमात्म्याचं भजन करत असतो. ती आमची सगळ्यात मोठी एनर्जी. शांत मनानं फक्त देवाचं स्मरण करा. पांडुरंग हरी, पांडुरंग हरी, पांडुरंग हरी, जे जे पांडुरंग हरी. जे तुमचं भजन असेल, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय. दत्ता दिगंबराया हो, स्वामी मला भेट द्याव. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दत्तगुरूचे ध्यान करा हो, दत्तगुरूचे स्मरण करा. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. जेवढे काही वाईट विचार तुमच्या मनात येतील, निगेटिव्ह विचार तुमच्या मनात येतील ना, ते जर मुळातून नाही निघून गेले तर आपलं नाव बदला. ही नामचिंतनाची ताकद. देतो काय देव? काय देतो देव? या पृथ्वी तलावर भगवंताचं नामचिंतन करणारा महात्मा होऊन गेला. मधल्या काही दिवसापूर्वी मी तुमच्या इथे नक्षत्रवाडीत एक प्लॉट बघायला आलतो. जरा मोकळंच बोलतो, भलतंच सांगितलं मला, मग मी ही तारीखच त्याच्यामुळे घेतली आजची. हो, प्रत्येक चांगल्या स्मार्ट सिटीमध्ये आपला एखादा प्लॉट असावा, घर असावा अशी इच्छा असते ना आपली. हक्काचं घर असावं. आमच्या अध्यात्मानं असं दाखवून दिलं की ज्या माणसाकडं काहीच नव्हतं, जो माणूस जंगलातला होता, त्यानं फक्त प्रभू रामचंद्राचं भजन केलं. प्रत्येक गावात त्याच्या नावाचा परमनंट प्लॉट आहे. श्रीराम